नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे पर्यटन स्थळांवरती सध्या पर्यटकांची खूप मोठी गर्दी होतीये. शनिवार रविवार आला की पर्यटक पर्यटन स्थळांकडे वळतायत. मात्र सध्या पर्यटन स्थळी जाण्यास बंदी आहे. तरी सुद्धा लोणावळ्यातल्या पर्यटन स्थळांवरती गर्दी होतीये. कलम 144 तिथे लागू करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील आदेश धुडकावून अनेक पर्यटक तिथे पोहोचतायत. त्यांच्यावरती कारवाई केली जाते. गर्दी होताच पोलिसांनी पर्यटकांना हटवलेलं आहे आणि भुशी डॅमच्या 1 किलोमीटर परिसरात वाहनांना येण्यास सुद्धा बंदी आहे. शनिवार रविवार असला की मग लोणावळ्यात भुशी डॅमला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. मात्र सध्या वीकेंड लॉकडाऊन आहे. पर्यटन स्थळी जाण्यास बंदी आहे, मनाई आहे. मात्र तरी देखील नियम डावलून अनेक पर्यटक भुशी डॅमला जाण्याचा प्रयत्न करतात. मागच्या शनिवार रविवारी सुद्धा हीच परिस्थिती होती आणि त्यावेळी देखील पोलिसांचं पथक हे दाखल झालेलं होतं. ज्यावेळी न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली त्याचा इम्पॅक्ट लगेचच दिसला. पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी पर्यटकांना तिथून हटवलं होतं. आज पुन्हा एकदा तीच परिस्थिती दिसते. आमचे प्रतिनिधी अनिस शेख आपल्यासोबत आहेत. अनिस, मागच्या शनिवार रविवारी न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसलेला होता. आजच्या शनिवारी काय परिस्थिती आहे? पुन्हा पर्यटक येत आहेत का? आज सकाळपासूनच लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. खरं तर काल जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढून जमावबंदीचे आदेश कलम 144 लागू केलेला आहे. असं असताना देखील आज पर्यटन स्थळावर पर्यटकांनी गर्दी केली होती. परंतु या ठिकाणी आता पोलीस दाखल झाले आहेत आणि पोलिसांकडून पर्यटकांना या ठिकाणी हुसकावून देण्यात आलेलं आहे. सर, काय सांगाल? जमावबंदीचा आदेश होता तरी देखील पर्यटक या ठिकाणी जमले होते. 5 पेक्षा अधिक जणांना या ठिकाणी जमता येत नाहीये. पर्यटक इथपर्यंत दाखल कसे का होतात? लोणावळा शहरातून इकडे येण्यासाठी वाट आहे त्यांना आणि इतरही मार्गांनी येऊ शकतात. त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की भुशी डॅम या ठिकाणी जे खास करून पर्यटक येतात या ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावलेला आहे, जेणेकरून इथे येणाऱ्या पर्यटकांना परत पाठवता येईल. सध्या कलेक्टर साहेबांनी पर्यटक स्थळ ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 144 कलम लागू केलेला आहे. बंदी आदेश आहे तो, त्या आदेशाचे संतुलन पालन करणं हे सगळ्या नागरिकांचं काम आहे. सर, जवळपास 10 लाखापेक्षा अधिक दंड जो आहे तो पर्यटकांकडून वसूल करण्यात आलेला अद्याप. तरी देखील पर्यटक काय पोलिसांच्या कारवाईला जुमानत नाहीये का? जुमानतात. त्यांना ते दंडाचे जर एकदा दंड झाला की त्यांना ते कळतं. त्यामुळे ते परत असे चूक करत नाही. जोपर्यंत त्यांना दंड होत नाही तोपर्यंत त्यांना काही कळत नसतं ते. तर अनेक जे रस्ते आहेत त्यांच्यावर काय नाकाबंदी पोलिसांची काय कमी पडते का? कशा प्रकारे पर्यटक जे आहेत ते छुप्या रस्त्याने किंवा कुठून या परिसरात दाखल होतात? बरोबर आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावलेले आहेत. आता येणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो काही ना काही कारण सांगतो. त्यामुळे काय प्रत्येकाचं काही कारण शोधत पोलीस बसू शकत नाही. पोलिसांची संख्या, पर्यटकांची संख्या यांची जर तुम्ही तुलना केली की प्रत्येक पर्यटकांना स्पेसिफिक चेक करणं, हे करणं, आयडेंटिफाय करणं शक्य नाही आहे. आपण जर पाहिलं तर पोलिसांची जी संख्या आहे ती तोकडी आहे, परंतु पर्यटकांची संख्या मोठी आहे असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कोरोनाचा वाढता स्तर जर आपण पाहिलं तर मावळ तालुक्यात काल जवळपास 70 कोरोनाबाधित रुग्ण जे आहेत ते आढळून आलेले आहेत. खरं तर तालुक्याला जर कोरोनाचा हॉटस्पॉट बनवायचं नसेल तर शासनाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. तसेच पर्यटन स्थळावर पर्यटकांना 100% बंदी केली पाहिजे. बरोबर. आणि आज परत सकाळी पर्यटक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पुन्हा एकदा पोलीस तिथे हजर आहेत. कोणकोणते असे रस्ते आहेत की जिथून भुशी डॅम पर्यंत लोक पोहोचू शकतात आणि कोणकोणत्या ठिकाणी पोलीस तैनात आहेत? लोणावळ्यातील जो नौसेना भागचा प्रमुख चौक आहे तसेच भुशी डॅमकडे येणारा जो प्रमुख रस्ता आहे या रस्त्यावर पोलिसांनी सध्या पोलीस बंदोबस्त लावला आहे. तरी देखील दऱ्याखोऱ्यातून येणारे जे छुपे रस्ते आहेत त्या रस्त्यावर पोलीस काही बंदोबस्त लावू शकत नाही किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करू शकत नाही. पोलिसांची कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती तोकडी आहे. याच कारणाने मनुष्यबळ अपुरे असल्याने जे पोलीस आहेत ते मुख्य चौकात थांबून कारवाई करतात, परंतु छुप्या रस्त्याने येणाऱ्या पर्यटकांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही आहे. त्याच कारणाने पर्यटन स्थळावर पर्यटक दाखल होत आहेत. परंतु आता पर्यटन स्थळावर पोलीस दाखल झाल्याने पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात आणि कारवाईला जे आहे ते पर्यटक सामोरे जात आहेत. बरोबर. मात्र अनिस, जर तिथे नियम घालून दिलेले आहेत मात्र ते डावलून देखील जर पर्यटकांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केला, अतिउत्साही काही लोक असतात ते तरी सुद्धा जातात, मात्र तिथे पोलीस आहेत, काय प्रकारची कारवाई त्यांच्यावरती होऊ शकते? सध्या तरी पर्यटकांना या ठिकाणाहून हुसकावून देण्यात येत आहे. परत आपल्या घरी मार्ग
अनिस यांच्याशी आमचा संपर्क तुटलाय, मात्र सध्या लोणावळ्यामध्ये भुशी डॅम या भागामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होतीये, कारण शनिवार आणि रविवार असताना पर्यटक मोठ्या संख्येने भुशी डॅमकडे वळतायत. पावसाळा आहे आणि पावसातच भुशी डॅम मध्ये जायची मजा आणि म्हणूनच हे पर्यटकांची पावलं तिथे वळतायत. मात्र सध्या वीकेंड लॉकडाऊन आहे महाराष्ट्रामध्ये आणि तरी सुद्धा नियम डावलून अनेक जण तिथे जातायत. नियम धाब्यावर बसून या पर्यटन स्थळी जाण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलीस त्यांना वेळोवेळी हटकतायत आणि तिथे अडवून त्यांना पुन्हा घरचा रस्ता दाखवतायत. मागच्या शनिवारी रविवारी सुद्धा हीच परिस्थिती होती आणि न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर तिथे पोलीस पोहोचले, पर्यटकांना तिथून हटवण्यात आलं आणि आज देखील तेच चित्र. पुढची बातमी राजकीय वर्तुळातून. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतली. विरोधी पक्ष क्षमतेचे देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तब्बल 2 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या भेटीनं मात्र चर्चांना उधाण आलेलं आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहारावरती चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात सहकार क्षेत्रातील गैरव्यवहाराची चौकशी ही अधिक सखोल होणार आहे का, असं देखील सूत्रांकडून कळतंय. केंद्र सरकार राज्यामध्ये सहकारात गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत तर नाही ना, याच संदर्भात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली नाही ना, अशी देखील शक्यता आहे. राज्यातल्या सद्यस्थितीवरती चर्चा झाली आणि अनिल देशमुख यांच्या प्रकरणावर देखील चर्चा झाली का, हा देखील प्रश्न आहे. मात्र दिल्लीमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीसांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि सुमारे 2 तास या 2 नेत्यांमध्ये चर्चा झाली. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, या 2 महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीमध्ये भेट म्हटल्यावर त्याचे परिणाम किंवा आगामी काळात महाराष्ट्रामध्ये काय गोष्टी दिसू शकतात, काय अंदाज? श्वेता, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सहकार मंत्रालय हे नव्यानं स्थापन झालेलं मंत्रालय आहे आणि या मंत्रालयाची जबाबदारी ही केंद्रीय गृहमंत्री असलेल्या आणि त्याचबरोबर आता सहकार मंत्रालयाची जबाबदारी असलेल्या अमित शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्याबरोबर झालेली ही त्यांच्याकडे सहकार मंत्रीपद सोपवल्यानंतरची ही पहिली भेट आहे आणि त्यामुळे या भेटीकडे अतिशय महत्त्वाचं लक्ष जे आहे ते सगळ्यांचं लागलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी जरंडेश्वर कारखान्याचा गैरव्यवहार पुढे आला होता. अशी माहिती मिळते की या रांगेत जवळपास 47 साखर कारखाने आणि विविध सहकारी कारखाने जे आहेत त्यांचा समावेश आहे. त्यामुळे जर या पार्श्वभूमीवर या दोघांची बैठक झालेली असेल तर येत्या काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या कारवाईची सुद्धा शक्यता जी आहे ती सूत्रांकडून वर्तवण्यात येते आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या या भेटीकडे अतिशय लक्षपूर्वक बघितलं गेलं पाहिजे आणि याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की होतील. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या परिस्थितीबद्दल या दोघांमध्ये चर्चा झाली अशी तर माहिती मिळतेच आहे, पण सोबत ही सुद्धा माहिती मिळते आहे की सहकार क्षेत्रामध्ये जे काही गैरव्यवहार महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत त्याबद्दल सुद्धा या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काहीतरी मोठ्या कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. अमित शहा यांच्याकडे हे मंत्रालय गेल्यापासूनच मुळातच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलेल्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या विविध राजकीय पक्षांकडून विशेषतः महाविकास आघाडीकडून वर्तवण्यात येत आहेत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचा या सहकार क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा योगदान आहे आणि महत्त्वाचा हस्तक्षेप सुद्धा आहे आणि त्यामुळे आता जर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची या विषयावर चर्चा झालेली असेल तर नक्कीच येत्या काळामध्ये मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनिल देशमुख प्रकरणात सुद्धा चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते, पण त्याबाबत अधिकृत माहिती काही मिळू शकलेली नाही. बरं प्रणाली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रामधील सहकार क्षेत्रातील काही गैरव्यवहारांची प्रकरणं ही उजेडात आणली जाऊ शकतात का आणि त्या संदर्भात जे कोणी संबंधित असतील या गैरव्यवहारांप्रकरणी तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते का, याच संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये ही भेट होती असं सूत्रांकडून कळतंय. सुमारे 2 तास दिल्लीमध्ये ही बैठक झाली. यानंतर आता आमच्या वृत्तमालिकेकडे वळतोय, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती बऱ्याच भागांमध्ये आहे। याच परिस्थितीचा आढावा घेणार आहोत आमच्या विशेष वृत्तमालिकेत। तर रस्ते गेले खड्ड्यात याच्या विशेष वृत्तमालिकेमध्ये तुमचं स्वागत। अनेकदा प्रवास करताना रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात येतोच। मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर या बड्या शहरांसह अनेक ठिकाणी ही खड्ड्यांची समस्या वाढतीये। दिवसेंदिवस यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पावसामध्ये तर खड्ड्यांमध्ये पाणी साचतं, त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही। अनेकदा अपघात देखील होतात। या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू देखील होण्याची संख्या वाढतीये किंवा असे प्रकार घडलेले आहेत। त्यामुळे या जीवघेण्या खड्ड्यांकडे प्रशासन लक्ष देणार तरी कधी? प्रवाशांना अजून किती त्रास सहन करावा लागणार आहे हे सवाल न्यूज 18 लोकमत या वृत्तमालिकेतून विचारते। आपण आपल्या शहरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ती देखील जाणून घ्या आमच्या या वृत्तमालिकेच्या माध्यमातून। कारण पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांचं प्रमाण वाढतं, कारण पावसाळ्यापूर्वी जी काही तात्पुरती मलमपट्टी केली जाते, रस्त्यांवरती हे खड्डे बुजवले जातात, मात्र ते कायम स्वरूपाचे नसतात। ते तात्पुरते जर काम निकृष्ट दर्जाचं केलं गेलं तर मग मुसळधार पावसामध्ये हे खड्डे पुन्हा उघडे पडतात। तर मुंबईमध्ये सुद्धा अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे। मुंबईतले लहान मोठे गल्लीबोळातले किंवा मुख्य रस्ते असतील त्यामध्ये सुद्धा खड्ड्यांचं साम्राज्य आहेच आणि इतर महाराष्ट्रातल्या भागांमधली सुद्धा परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपल्या सोबत मुंबईतून स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आहेत, तर नागपुरातून तुषार कोहळे आहेत। सुरुवातीला मुंबईमध्ये जाऊयात। वरळी नाका या परिसरातून स्वाती आहे। स्वाती, प्रमुख रस्ते, काही गल्लीबोळ, लहान मोठे रस्ते असे सगळेच आहेत की जिथे कुठे खड्डा नाही असं नाही, त्यामुळे काय एकूणच या परिस्थितीवर सांगाल? खरं तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आपण जर बघितला तर तो दर पावसाळ्यात तिथे बऱ्यापैकी मोठाले खड्डे बघायला मिळतात। यावेळीही नक्कीच बघायला मिळतात। पण शहराच्या मधोमध आपण जिथे म्हणतो म्हणजे आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेला वरळी नाका म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी मधोमध असलेला एक मोठा सिग्नलची जागा, जिथे या अशा पद्धतीची मोठाले खड्डे आहेत आणि मग वाहनांना त्यातनं मार्ग काढणं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा वाहनांना मार्ग काढायचा असतो वाहनांची गती मंदावते आणि त्यामुळे मागे वाहनांची रांग लागते आणि खड्डे हे ट्रॅफिक जामला कारणीभूत सगळ्यात मोठा घटक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आताही आपण बघितलं की ही शनिवारची सकाळ आहे, त्यामुळे गाड्यांचा ओघ तसा 9 वाजले तरी फार नाही आहे, पण तरीही जो ओघ आहे त्याला मात्र इथे येताच थोडासा आपला वेग कमी करावा लागतोय गाड्यांना आणि त्यामुळे वरळी नाक्याचा हा जो पूर्ण परिसर आहे म्हणजे आता इथे जिथे मी उभी आहे त्या क्षणी तिथे आपण बघूया की इथे मोठाला खड्डा पडला होता आणि तिथे सिमेंट भरलं गेलं। पुन्हा आता जो काही पावसामध्ये पाणी साचलं, आतापर्यंत या पावसाळ्यात 2दा पाणी साचलंय आणि त्यानंतर हे अशा पद्धतीचे खड्डे आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतात। विशेषतः सखल भागांमध्ये जिथे जास्त वेळ पाणी साचतं आणि जिथे जास्त वाहनांची ये-जा असते अशा ठिकाणी आपल्याला हे भले मोठाले खड्डे बघायला मिळतात। पेट्रोल पंपाच्या बाजूलाच असलेल्या या ठिकाणी पेट्रोल पंपाकडनं कदाचित हा सिमेंट लावण्यात आलेला आहे, पण ही लिपापोती आहे म्हणजे हा तात्पुरता यावरचा उपाय आहे। मुळातच या रस्त्यांवरच्या खड्ड्यांना कायमस्वरूपी बुजवणं ही गरज आहे जी आता प्रकर्षाने निर्माण झालेली आहे। कारण हा आत्ता सध्या 1-1 फुटांचे खड्डे, आता आपण जर बघितला हा साधारणतः 1-2 फुटांचा लांब असा खड्डा आहे की ज्याच्यात मध्ये सिमेंटचे आपल्याला पॅचेस बघायला मिळतात। हा 2 फुटांचा खड्डा कधीही 4 फुटांवर जाऊ शकेल अशी परिस्थिती आहे। त्यामुळे अधिक पाऊस होण्याच्या आधी थोडीशी उघडीप मिळतात हे रस्त्यांवरचे खड्डे बुजवले पाहिजेत। वरळीच्या या भागामध्ये म्हणजे करोनाच्या मॉडेलचं कौतुक झालं, कारण वरळीतला हा जो पट्टा होता मग आंबेडकर नगर असेल आणि बाकी इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या झोपडपट्टी आणि चाळींमध्ये साधारणतः कोरोना बाधित सापडत होते आणि त्यानंतर लगेचच त्याच्यावर हरकत घेतली गेली। आदित्य ठाकरेंनी स्वतः यात लक्ष घातलं, त्यामुळे ही समस्या किंवा हे रस्त्यांवरचे खड्डे जरी समस्या छोटी वाटत असली प्रत्यक्षात अनेक ॲक्सिडेंट्सना, अनेक अपघातांना कारणीभूत ठरणारी लोकांच्या अनेक आजारांना मग स्पॉन्डिलोसिस असेल किंवा मग अनेक मणक्याचे आजार असतील यांना कारणीभूत ठरणारे खड्डे आहेत ते वेळेच बुजवणं गरजेचं आहे। पालकमंत्री आणि त्याचबरोबर म्हणजे ज्यांच्याकडे पालकमंत्रीपद पण आहे मुंबईचं आणि जे स्वतः मंत्री इतर आहे पर्यावरण बाकी इतर, त्यामुळे त्यांच्या
जर वॉर्डमध्ये किंवा त्यांच्या विभागात जर असं होत असेल तर नक्कीच किमान त्यांनी दखल घेतली पाहिजे, असं आपण अपेक्षा करूया की आपल्या वृत्तमालिकेनंतर याची दखल घेतली जाईल आणि वरळीतले हे खड्डे वेळेत बुजवले जातील. बरोबर. आणि स्वाती, महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की मुंबईकर असतील किंवा कोणत्याही भागातले नागरिक हे वेळोवेळी कर भरत असतात, त्यामुळे त्याच्या मोबदल्यात त्यांना चांगले रस्ते मिळणं ही तर माफक अपेक्षा आहे. त्यामुळे आपण आता मुंबईतली परिस्थिती जी पाहिली तशीच परिस्थिती काय आहे पाहण्यासाठी नागपुरात सुद्धा जाऊयात. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी तिथे आहेत. तुषार, नागपुरातले रस्ते आणि त्याची सध्या स्थिती काय आहे, खास करून पावसाळ्यामध्ये? नागपूर शहराच्या रस्त्यांचा विचार करायचा झाला तर नागपूरमध्ये बऱ्यापैकी रस्त्यांचं सिमेंटीकरण झालेलं आहे आणि जे उरले सुरले रस्ते आहेत तिथे डांबरीकरण आहे. त्या रस्त्याची जर का अवस्था बघितली तर बहुतांश भागामध्ये तुम्हाला खड्डे पाहायला मिळतात. मी मुद्दाम नागपूरच्या वर्धा रोडवर आहे, म्हणजे विमानतळ ते सीताबर्डी यांना जोडणारा हा जो मुख्य रस्ता आहे अत्यंत रहदारीचा आहे आणि मागच्या 1 महिन्यामध्ये या रस्त्यावर असे दुचाकीस्वार अनेक वेळा पडले जे खड्ड्यातनं गेलेले होते. विशेष करून या रस्त्यावर जर का तुम्ही बघितलं तर खड्ड्याचं थोडी संख्या जरी कमी असली मात्र ज्या प्रकारचे ते मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पाहायला मिळतात. अनेक दुचाकीस्वारांचे मागच्या 1 महिन्यामध्ये इथे अपघात झालेले आहे. म्हणजे तुम्ही जर का समोरचा खड्डा जर बघितला तुम्हाला लक्षात येईल की इतका खोल खड्डा आहे तो. या खोल खड्ड्यात जर का एखादा दुचाकीस्वार गेला तर तो पडतो आणि अशा घटना वारंवार इथे घडलेल्या आहे. म्हणजे तुम्ही या खड्ड्यानंतर पाठीमागे जरी बघितलं तर एका रांगेमध्ये असे 4-5 खड्डे तुम्हाला पाहायला मिळतात आणि नागपूर शहरातला अत्यंत रहदारीचा हा रस्ता आहे. महत्त्वाचा विषय की या रस्त्याची जर काही विशेषता बघायची असली आपण बघू शकतो की या भेगा पडलेल्या आहे या रस्त्यांवर. महत्त्वाची गोष्ट आणि जर का तुम्ही या पुढे बघा, म्हणजे या पुढचे जर का हे खड्डे बघितले तर या खड्ड्याची जी डेप्थ आहे ती इतकी खोल आहे, म्हणजे एखादा दुचाकी स्वार जर त्या खड्ड्यातनं गेला ना तर निश्चितच त्याचा अपघात होईल आणि अशा अनेक घटना मागच्या 1 महिन्यामध्ये इथे घडलेल्या आहे. म्हणजे बघा तुम्ही हे खड्डे इतके खोल आहे, म्हणजे ती खड्डे एका रांगेमध्ये हे सगळे खड्डे आहे. आणि विशेष करून जर आपण बघितलं तर नागपूरचा हा मुख्य रस्ता म्हणजे विमानतळावरनं सीताबर्डीला, म्हणजे वर जर तुम्ही बघितलं तर बघा वर नागपूरकरांना मेट्रोचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. वर मेट्रो जात आहे, मात्र खालच्या रस्त्याची जर का स्थिती बघितली तर अशा प्रकारचे खड्डे आणि अनेक अपघात जे सातत्याने झालेले आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने जे पैसे खर्च केले, विशेष करून जर का बघायचं झालं तर नागपूर महानगरपालिकेने साधारण 19 कोटी रुपये आतापर्यंत या खड्ड्यांवर खर्च केलेले आहे आणि त्यांनी त्यांच्या जे बजेट आहे त्या बजेटमध्ये साधारण 72 कोटी रुपये खड्ड्यांच्या डागडुजीसाठी आरक्षित ठेवलेले आहे. असं असताना देखील नागपूरच्या रस्त्यावरची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. जर का तुम्ही नागपूरच्या दुसऱ्या भागामध्ये जाल, म्हणजे पारडी असेल किंवा उमरेड रोड असेल, खरबी असेल, या भागामध्ये जर का गेले ना तर तिथलं चित्र तर यापेक्षा देखील भयानक आहे. पण मी मुद्दाम तुम्हाला गर्दीच्या रस्त्यावर आणलं की जो मुख्य रस्ता आहे, म्हणजे बाजूला तुम्ही बघाल तर सेंट्रल जेल आहे, या बाजूला निरीचं कार्यालय आहे आणि हा अत्यंत रहदारीचा रस्ता. या रहदारीच्या रस्त्यावर या वेळेला इतक्या वेगाने वाहने जातात आणि विशेष करून दुचाकीस्वार जे मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काही दिवसामध्ये त्यांचे अपघात झाले, अनेकांना इजा झाल्या. असं असताना देखील नागपूर महानगरपालिकेचं याकडे लक्ष नाही. त्यामुळे निश्चित हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि महत्त्वाचा विषय जर का बघायचं झालं तर नागपूर महानगरपालिकेने 18 ते 19 कोटी रुपये जे डागडुजीवर खर्च केले ते पाण्यामध्ये वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे. आणि इतकंच नाही तर ज्या काही तक्रारी नागरिकांकडे किंवा नगरसेवकांकडे जातात त्या देखील गंभीरतेने घेतलं जात नाही, असा देखील नागरिकांचा आरोप आहे. बरोबर. तुषार, आपण पुन्हा आता मुंबईमध्ये जाऊयात. नागपुरात सुद्धा तीच स्थिती आहे. अवस्था काय आहे रस्त्यांची हे आपल्या समोर चित्र आहे. मुंबई असेल नाहीतर नागपूर असेल. स्वाती, रस्ते अपघातातून बळी गेलेल्यांची संख्या मुंबईमध्ये काही कमी नाही आणि त्याला काही प्रमाणात कारणीभूत रस्त्यातले खड्डे सुद्धा आहेत. असं काही रेकॉर्ड आहे का की खड्ड्यांमुळे गेल्या वर्षभरात किंवा काही वर्षामध्ये अमुक जणांचे मृत्यू झालेत किंवा काय अशी आकडेवारी? खरं तर ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की लॉकडाऊनचा जो कालावधी आहे त्यामध्ये राज्यभरात सगळीकडेच मृत्यूचा आकडा हा रस्ते अपघातांमध्ये कमी झालेला आहे. पण लॉकडाऊन उघडल्यास मात्र अपघातांचं प्रमाण पुन्हा वाढलेलं आहे. आणि मुंबईतल्या रस्त्यांबाबत जर म्हणायचं झालं की आता आपण समजा एखादा रस्ता आणि आपण सरळ पालिकेला दोष देऊ की मुंबई महानगरपालिका हे रस्ते ठीक का करत नाही आहे, पण मुळातच मुंबईतल्या रस्त्यांची मालकी ही अनेक कंपन्यांची आहे किंवा अनेक संस्थांची आहे. जसं काही रस्ते मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येतात, काही रस्ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत येतात, काही रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येतात, तर काही रस्ते MMRDAच्या अंतर्गत येतात. म्हणजे 4 वेगवेगळ्या गव्हर्निंग बॉडीज आहेत किंवा 4 वेगवेगळ्या या संस्था की ज्यांनी
रस्त्यांची डागडुजी करणं आणि रस्त्यांना नीट ठेवणं हे त्यांच्या अखत्यारीत येतं आणि यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे का? पालिकेनं याआधीही मागणी केली होती की मुंबईतल्या या रस्त्यांची मालकी सध्या मुंबई महानगरपालिकेकडे द्यावी, जेणेकरून रस्त्यांची दुरुस्ती आणि रस्त्यांना देखभालीसाठी ते योग्य ठरेल. पण ही मागणीच राहिली. आतापर्यंत रस्त्यांचं हँडओव्हर केलं गेलं नाहीत. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या ब्रिजवर चढता आणि लगेचच बघायला मिळतो की अरे हा ब्रिज दुरुस्त केला पाहिजे आणि तो नेमका ब्रिज जर MRDAचा येतो किंवा मग एखादा कोणता जर तुम्ही पालिकेला म्हटलं रे तुम्ही हा रस्त्याचा डागडुजी केली आणि मग त्याच्या बाजूलाच असल्या ब्रिजची का नाही केली, तर मग ते अनेकदा MSRDCच्या अंतर्गत येतं. त्यामुळे समन्वयाचा अभाव, योग्य नियोजनाचा अभाव यामुळे अनेकदा आपल्याला बघायला मिळतं की रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यात जेवढा वेळ जातो तेवढ्या वेळात हे खड्डे मोठाले होतात. सुदैवानं मागच्या लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांची जी कामं झाली आणि त्यानंतरही वाहतूक थोडी कमी असल्यानं मुंबईत इतके म्हणजे जे आपण 2 वर्षांच्या आधी जर बघितलं की मुंबईतला एकही रस्ता असा नसायचा किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचा एकही पट्टा असा नसायचा की जिकडे खड्डे नाहीत. पण यावेळी मात्र ही जरी संख्या कमी असली तरी जितके खड्डे आहेत ते त्रासदायक आहेत आणि या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात. कालच एका ऑडीने एका बाईकला टक्कर दिली आणि याच्या त्या व्यक्तीच्या पायाला जबर मार लागला होता. त्या ऑडी गाडीनं खड्डा वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न यामुळे तो व्यक्ती ब्रिजवरच खाली पडला. ही अशी अनेक अपघातांची मालिका मुंबईत पण सुरू झाली आहे. विशेषतः पावसात हे आपल्याला जास्त बघायला मिळतं, जिकडे व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी असते आणि अचानक समोर खड्डा येतो, तो खड्डा वाचवायला लेफ्ट राईट घेतला जातो आणि मग येणाऱ्या वाहनांनी उडवलं जातं. या सगळ्या प्रकारांमुळे खरं तर नियोजन करत या चारही संस्थांनी एकत्र येत हे मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवणं गरजेचं आहे. बरोबर स्वाती, तुम्ही म्हणताय तसं वेगवेगळ्या कंपन्यांकडे कॉन्ट्रॅक्ट असणं या सगळ्या भानगडीमध्ये मधल्यामध्ये मुंबईकर चांगल्या रस्त्यांना मुक्तायत आणि त्यांना त्रास मधल्यामध्ये सहन करावा लागतोय. तुषार आणि स्वाती दोघांचे धन्यवाद, तुम्ही नागपूर आणि मुंबईतली जी रस्त्यांची अवस्था दाखवली त्याबद्दल. तर काही ठिकाणी तर विरोधकांकडून रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांची लांबी रुंदी मोजली जाते, किती खोल हा खड्डा आहे याचं मोजमाप केलं जातं, आंदोलनं केली जातात. तर वाशिम जिल्ह्यात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये. अकोला नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरती बिबखेड ते हिंगोली नाक्यापर्यंत मोठमोठाले खड्डे पडलेत, त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चाललाय. त्यामुळे राष्ट्रीय प्रशासनानं या महामार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यानं रस्ते खड्डेमय बनल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्याचबरोबर या खड्ड्यांमधून मार्ग शोधणं हे वाहन चालकांना अवघड होऊन बसलंय. हे राष्ट्रीय महामार्ग आहे रस्त्याचा, नांदेड अकोला याच्यावर प्रशासनाला पाहायला पाहिजे. रोजचे अपघात घडायला इथं रस्ता मोजता येत नाही, किती तिथून टेप लावला की टेप खतम होऊन जाते. एवढे खड्डे झाले की रोजचे 2-4 प्रकरण होतात इथं. प्रशासनानं जास्ती करून लक्ष दाखवावं याच्या सगळ्याला. कोणाला सांगतात कोणी हे सांगते कोणी ते सांगते, पण रस्त्याचा कोणी बुजून नाही राहा लागला. इकडं एकदा प्रशासनाला पाहायला पाहिजे की हे होऊन काय राहा लागलं. एकदा लावा टेप तिकडं पहा, तुम्हाला मोजता येते का. दर महिन्याला 2 ते 3 या ठिकाणी अपघात घडतात, तरी सुद्धा आजही प्रशासनाचे अधिकारी हे दुर्लक्षित करत आहे. किती वेळ या ठिकाणी उपोषणं झाले, किती लोकांना आंदोलन झाले, निवेदनं दिले, पण प्रशासनाच्या अधिकाऱ्याची अजूनही झोप उडालेली नाही. आणि हे जर लवकर झाले नाही तर मला तरी असं वाटते की किती या ठिकाणी रस्त्यावर मुर्दे पडतील हे सांगता येत नाही. कारण या ठिकाणी आता लोणी रोड ते इथपर्यंत गेल्या 2 वर्षात 5 ते 7 लोकांचे मृत्यू ओढवले. अशा परिस्थितीत जर या अधिकाऱ्यांनी लक्ष नाही दिलं तर दिवसेंदिवशी परिस्थिती कठीण होत चाललेली आहे. पुण्यावरून मंगळूरकडे प्रवास केलेला आहे आणि आता करत आहे, पण हे नांदेड अकोला महामार्ग जे आहे हे नॅशनल हायवे आहे. या हायवेवर इथं खड्डे आहेत. हे रस्ता नाही आहे, हे खड्डेच आहे सगळे आणि इथं 10-10 फुटाचे खड्डे आहेत. ॲक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस आहे, तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला हवं. राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा तीच परिस्थिती. वाशिम मधल्या रस्त्यांची दुरवस्था पाहता भाजप आमदार लखन मलिक यांनी जागरण आंदोलन केलं. यावेळी आमदारांनी चक्क खड्ड्यांची पूजा केली आणि आरती केली. वाशिम मध्ये रस्त्यामध्ये पडलेले खड्डे आणि त्याची दुरवस्था झालेली याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपच्या वतीनं
तिथे आंदोलन करण्यात आलं, रस्त्यांची पूजा करण्यात आली, तिथे आरती करण्यात आली. भर रस्त्यामध्ये बसून या खड्ड्यांची पूजा करून भाजपनं वाशिममध्ये आगळ्या वेगळ्या प्रकारे आंदोलन केलंय. परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 या प्रमुख महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे. जिल्ह्यातील पाथरी, मानवत आणि परभणी या भागातून हा रस्ता जातो. मानवत ते परभणी दरम्यान या भागात रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि हे प्रवाशांसाठी इतके जीवघेणे ठरतायत की या रस्त्यांवर वारंवार अपघात होत असतात. मागील 2 ते 3 वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे. या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना तर त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल माने यांनी. परभणी जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था आहे. शहरातील रस्ते असतो किंवा ग्रामीण भागांना जोडणारे रस्ते असतो, या सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. शहरी आणि ग्रामीण सोडा, पण जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग या प्रमुख रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत आणि परभणी शहरातून जाणारा हाच तो राष्ट्रीय महामार्ग 61. या महामार्गावर मानवत ते परभणीच्या दरम्यान अक्षरशः रस्त्याची चाळणी झालेली आहे. या रस्त्यावरील खड्डे जर मोजायचा प्रयत्न केला तर ते मोजणं हे आपल्याला शक्य नाहीये. आपल्या हातात असलेल्या या फुटपट्टीच्या आधारावर आपण या खड्ड्याची जर लांबी आणि रुंदी मोजायचा प्रयत्न केला तर हे आपल्याला शक्य नाहीये, कारण हे खड्डे मोजण्यासाठी जो मीटर असतो तो मीटरच लागेल. परंतु या खड्ड्याची जर आपण उंची खोली पाहायचा प्रयत्न केला तर जवळपास 5 ते 6 इंचाचे खड्डे या रस्त्यावर ठिकठिकाणी दिसून येतात. आणि या खड्ड्यांमुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जणांना हात आणि पाय गमवावे लागले आहेत. प्रशासनाकडे याविषयी चौकशी केली असता या रस्त्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येतंय, परंतु हे काम मागील 2 ते 3 वर्षापासून रखडलेलं आहे. जिल्ह्यातील मानवतपर्यंत हे नूतनीकरणाचं काम पूर्ण होत आलेलं असून त्या पुढील रस्ता मात्र अद्यापही नूतनीकरणाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. जिल्ह्यामध्ये एखादा राजकीय व्यक्ती, नेते आणि मंत्रिमंडळ येणार असेल त्यावेळी मात्र या रस्त्यांचं नशीब पालटतं आणि रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती केल्या जाते. या माध्यमातून आतापर्यंत अनेक वेळा या रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आले आणि यामध्ये लाखो रुपयांचं बिल देखील उचलण्यात आलंय. परंतु याविषयी बांधकाम विभागाकडे माहिती मागितली असता आतापर्यंत या रस्त्यावर किती खर्च झाला याची आकडेवारी मिळू शकलेली नाहीये. आणि त्यामुळे ह्या रस्त्याचं नूतनीकरण नेमकं होणार कधी आणि जिल्ह्यातील नागरिकांचं नशीब कधी पलटणार हा मुख्य प्रश्न आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. ब्रेक नंतर स्वागत आमच्या वृत्तमालिकेमध्ये रस्ते गेले खड्ड्यात. या अंतर्गत आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरातल्या रस्त्यांची अवस्था. तिकडे भुसावळ शहरातील प्रमुख रस्त्यावर सुद्धा जीवघेणे खड्डे तयार झालेले आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचतंय, त्यामुळे नागरिकांना प्रवास करणं धोक्याचं झालंय. या खड्ड्यांविरोधात नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करतायत. भुसावळमधल्या रस्त्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. प्रमुख मार्ग असणारा हा एक मार्ग आहे. या मार्गावर गेले कितीक वर्षापासून इथे रस्त्याचं काम झालेलं नाही आहे. भुसावळ शहरातील प्रत्येक रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेले आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना कशा प्रकारे त्रास होत आहे. सर, काय बोलणार तुम्ही? दररोज तुम्ही या रस्त्याने येणं जाणं करता? हा भुसावळ सर एक भुसावळ जंक्शन आहे रेल्वेचा. आणि इथे आपण पाहायला गेले अमर स्टोअरपासून तिकडे सतारा पूलपासून तर आंबेडकर चौकपर्यंत इथे रस्ते इतके गड्डे आहे, पण आजपर्यंत कोणतेही गड्डे सरकारने बंद केलेले नाही. ज्याची सत्ता आहे त्यांनी कोणतेही कामं केले नाही. पण जेवढे नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, त्यांनी फक्त पैसे खायचे कामं केले. भुसावळ शहरात वाड्याचा कोणताही विकास केला नाही. 5 वर्ष पूर्ण झाले होत आहे, पण आतापर्यंत कोणतेही कामं केले नाही. जर सांगायला गेले तर काय म्हणे फंड नाही आहे, हे नाही ते नाही. आणि जिथे कामं करायचे तिथे लोक करत नाही. आणि इथं म्हणतात की रेल्वेची हद्दी आहे, आम्ही करत नाही. रेल्वे म्हणते आमची हद्दी नाही. आणि मग कसं काय चालणार? आम्ही भुसावळ शहरात 40 वर्ष 60 वर्षापासून राहत आहे. इथं जेव्हापासून आमचा जन्म झाला तेव्हापासून पाय राहिले की गड्डे शिवाय काही दिसत नाही. इकडे कुठे बी जा तुम्ही गड्डे दिसणार. विकासाचे काम नामावर बोम आहे, फक्त पैसे खायचे काम सुरू आहे नगरपालिकामध्ये. सांगायला गेले तर अंगावर येता काय तुम्ही कसं काय म्हणतो. तुम्हाला काय, आम्ही टॅक्स भरणारे माणसं आहे. लाईट बिल असो, रोड टॅक्स भरणार, काही म्हणा, आम्ही 1 नंबरचे कामं करणारे टॅक्स भरणार. आम्ही सुशिक्षित लोक आहे, आम्ही टॅक्स भरता. पण आम्हाला टॅक्स भरल्यावर आम्हाला जर सुविधा भेटत नसेल तर हे नगरपालिकामध्ये सत्ता कोण आहे, काय कामाची? इथले जे भुसावळकर आहे यांच्यामध्ये कसं संतापाची लाट दिसून येत आहे.
आपल्यासोबत राष्ट्रवादीचे गटनेता आहे. आपण गटनेत्यातर्फे जाणून घेऊ. सर, मला हे सांगा, गेले कित्येक वर्षापासून हा भुसावळ शहरामधले प्रत्येक रस्त्यावरती मोठमोठे खड्डे झालेले आहेत. तुम्ही इथे विरोधक म्हणून गटनेता आहे, काय बोलणार आहे? सर्वप्रथम मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी सरकार आहे त्यांचा निषेध करतो. गेल्या 5 वर्षापासून हा जो रोड आहे, या रोडची दयनीय अवस्था अशीच आहे. कुणीतरी पत्रातून खर्च करून खर्चाने इथं मुरुम टाकण्याचं काम किंवा काही करतं. आज विशेष रस्ता अनुदानातून 14 कोटी रुपये नगरपालिकेचे मंजूर झालेले आहे. परंतु पूर्ण भुसावळमध्ये निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे, भाजपचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या संगनमताने फक्त निधी लाटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि भुसावळकरच्या नागरिकांना अशा यातना भोगावं लागत आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. तर भुसावळमधल्या रस्त्यांची अवस्था ही फारच दयनीय दिसते. त्यामुळे प्रशासनानं लक्ष घालून निदान नागरिकांना चांगले रस्ते पुरवण्याचं काम करावं ही अपेक्षा आहे आमच्या या वृत्तमालिकेच्या मागची. आता थोडं कोकणाकडे वळूयात. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम तिथे सुरू आहे. या मार्गावरती केलेले सर्व्हिस रोड आणि या रस्त्यांवर खड्ड्यांचंच साम्राज्य आहे. खेडमधील वेरळ लवेल असेल किंवा चिपळूणमधील बहादूर शेख नाका असेल, इथे सर्व्हिस रोडवरतीच मोठमोठाले खड्डे आहेत. अनेकदा या खड्ड्यांमुळे अपघात झालेत. खेडमधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. आपण आता मुंबई गोवा महामार्गावरती उभे आहोत आणि मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम या ठिकाणी चालू आहे. गेले 4 वर्षापासून काम चालू आहे. मात्र जे सर्व्हिस रोड आहेत मुंबई गोवा महामार्गावरचे ते आपण बघूया. मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे खेडमध्ये खेड असेल किंवा चिपळूणमधील बहादूर शेख नाका असेल, या ठिकाणी मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले पाहायला मिळत आहेत. आपण जर या ठिकाणी बघितलं तर किती मोठे मोठे खड्डे आहेत हे आपल्याला या ठिकाणी अंदाज येईल. आपण पलीकडच्या बाजूनं जर बघितलं तर हा जो रस्ता आहे हा जवळपास या रस्त्याची जी खड्ड्याची ही आहे ती जवळपास अर्धा फूट हा खड्डा, समांतर बाजूनं जर विचार केला तर अर्धा फूट हा खड्डा पूर्णपणे मोठा पडलेला आहे आणि त्याच्यामुळं दुचाकीस्वार जे आहेत हे या त्रासाला खूप कंटाळलेले आहेत. याच ठिकाणी आपण बघितलं तर अपघात देखील होतात आणि ही अशीच परिस्थिती जी आहे. आता आपण तो जो खड्डा बघितला तर हा सर्वात मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय. पाठच्या बाजूला हे जे आहे हे काम पूर्ण झालेलं आहे, पण इकडच्या बाजूला काम पूर्णपणे अर्धवट आहे आणि पावसाळ्यामध्ये फार मोठी या ठिकाणी वाहन चालकांना अडचण निर्माण होते. अशीच परिस्थिती जी आहे ही खेडमधल्या काही ठिकाणी आहे. म्हणजे वेरळ असेल, अंजनी फाटा असेल या ठिकाणी आहे. तर सर्वात मोठा त्रासदायक जे मोठमोठे खड्डे आहेत ते चिपळूणमधल्या बहादूर शेख नाका या ठिकाणी आहेत. चिपळूणमध्ये देखील अनेक ठिकाणी महामार्गावरती अशाच प्रकारे खड्डे पाहायला मिळत आहेत. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. तर गुहागर चिपळूण मार्गावरील रस्त्याचं काम सुद्धा सुरू आहे. गेल्या कित्येक दिवसांमुळे रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे शृंगारतळी ते मार्ग ताम्हाणे दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्ते वाहतुकीसाठी धड नसल्यामुळे अनेक वेळेला वाहनं खड्ड्यात आपटून नुकसान होत आहे. दुर्घटना वारंवार घडतायत आणि रस्त्यांच्या या तक्रारींमुळे वाहन चालकांमधून मोठी नाराजी व्यक्त होते. काय आहे तिथल्या रस्त्यांची स्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग. गुहागर चिपळूण मार्गावरती मी आत्ता उभा आहे आणि या मार्गावरती किती खड्डे आहेत हे तुम्हाला मी दाखवतोय. गेल्याच वर्षी ह्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. चौपदरीकरणाचं कोट्यवधी रुपये खर्च करून या मार्गाचं काम सुरू आहे. मात्र ह्या दरम्यान या मार्गावरती किती मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत हे तुम्हाला मी दाखवतो. कोट्यवधीचा निधी खर्च आहे ह्या सगळ्या रस्त्याला. मात्र असं असताना देखील हा रस्ता वाहतुकीसाठी काय परिस्थिती आहे ती तुम्हाला मी पाहू शकता तुम्ही. इथून प्रवास करणं हे वाहन चालकांना मोठं कसरतीचं आहे. अनेक वेळेला या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचे वेगवेगळे पार्ट आहेत हे तुटतात. अनेक गाड्यांचे टायर फुटतात आणि त्यामुळे वाहन चालक आहेत हे मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. हे बघा, ह्या रस्त्याच्या बाजूची ही अवस्था आहे. हे खड्डे मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे वाहन चालकांना अक्षरशः रस्ता शोधावा लागतो की प्रवास नेमका करायचा कुठून. त्याच्यामुळे नियमितप्रमाणे इथून वाहतूक करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागातून लोक कायम गुहागरला येत असतात, पर्यटक असतात.
मात्र ह्या अशा खराब रस्त्यांचा सामना पावसाळ्यात खरं तर या प्रवाशांना करावा लागतो. खड्डे बुजवण्यासाठी या ठिकाणी वारंवार खर्च केला जातो, लाखोंचा निधी खर्च दाखवला जातो. मात्र रस्ता जो आहे हा वाहतुकीस खराब असल्यामुळे वाहन चालकांमधून कमालीची नाराजी वेळोवेळी व्यक्त होते. स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, गुहागर, रत्नागिरी. गुहागर विजापूर हायवेचं काम सुरू असताना अनेक प्रकारचे रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. वाहतुकीस खूप अडथळा येत आहे. या रस्त्यातून माझ्यासुद्धा गाडीचा परवाच अपघात झाला. अनेक वाहनधारकांचे गाडी फुटल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अनेक प्रकारचे अपघात होत आहेत. अनेक लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र कोणीही या रस्त्याकडे लक्ष देत नाही आहे. जे ठेकेदार आहेत ते सुद्धा या रस्त्याकडे ज्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे, लोकांना जो त्रास होत आहे तो होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तो कोणत्याही प्रकारचा करताना दिसत नाही आहे. च्या वृत्तमालिकेमध्ये रस्ते गेले खड्ड्यात आणि खरंच अशी अवस्था आहे. कारण गेल्या 1 तासाभरापासून आपण जो काही आढावा घेतोय संपूर्ण राज्यभरातला, तिथे बहुतांश ठिकाणी रस्ते हे खड्ड्यातच दिसत आहेत. आणि विरार पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा नारंगी फाटक रस्त्यावर सुद्धा खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे इथे सुद्धा अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊनच वाहनं हाकतायत. या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. वसई विरार महानगरपालिकेच्या विरार नारंगी फाटक यातील हा रस्ता आहे. मी तुम्हाला दाखवतोय. या वसई विरार महानगरपालिकेमध्ये खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. मी तुम्हाला आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मोठमोठे टँकर या रस्त्यावरून सतत जात असतात. आपण पाहू शकता ही जी अवस्था आहे. कारण या ठिकाणी रात्रीच्या वेळी हे जे खड्डे आहेत ते दिसत नाही आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्याला स्ट्रीट लाईट दिसत नाही. त्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची दाट शक्यता महापालिकेला धोका कधी मिळणार असा सवाल तर वसई विरारमधले रस्ते तर भयंकरच अवस्था दिसते. तिथे मोठ्या प्रमाणात इतकी रहदारी असून सुद्धा जर बेसिक जी काही गरज आहे नागरिकांची, इतक्या मोठ्या प्रमाणात कर भरून जर असे चांगले रस्ते मिळत नसतील तर मग फुकट आहे सगळं. आणि प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं हाच आमचा यामागचा हेतू आहे. वेळ झाली आहे या आमच्या वृत्तमालिकेमध्ये इथेच थांबण्याची. या दरम्यानची एखादी बातमी पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा आणि पाहत राहा न्यूज 18 लोकमत.